एका लहानशा गावामध्ये एक तरुण मुलगा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अवघड अशा एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता। लहानपणापासूनच तो अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा होता। त्यामुळे ही अत्यंत अवघड असलेली स्पर्धा परीक्षा तो सहज उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होईल असा विश्वास गावातील प्रत्येकालाच होता। तो परीक्षा देतो, पण काही कारणामुळे तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरतो। जे गावातील लोक त्याचा सन्मान करायचे ते आता तो अपयशी कसा ठरला याच्या चर्चा करू लागतात। त्याच्या पाठीमागे तर कधी त्याच्या समोर देखील त्याला नावे ठेवू लागतात। त्याच्या अभ्यासू वृत्तीची चेष्टा करू लागतात, थट्टा करू लागतात। या सगळ्या प्रकारामुळे तो अगदी खचून जातो। पुन्हा परीक्षा देण्याचा विचार करून तो जेव्हा जेव्हा अभ्यास करायला लागायचा तेव्हा तेव्हा तो लोकांचे बोलणे ऐकून दुःखी व्हायचा आणि मग अभ्यासात त्याचे मन लागायचेच नाही। या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी एकदा तो एका मार्गदर्शक गुरूंकडे गेला। ते त्या गावातील मंदिरामध्ये पुजारी होते। त्याने त्या गुरूंना आपली समस्या सांगितली। त्यावर उपाय सुचवण्याबद्दल त्यांच्याकडे प्रार्थना केली। ते गुरुजी शांतपणे हसून त्याला म्हणाले, तुझ्या समस्येवर मी नक्कीच उपाय सांगेन, पण त्यासाठी तुला माझे एक काम करावे लागेल। गुरुजींनी त्याच्या हातात पाण्याने काठोकाठ भरलेला एक कलश दिला आणि ते त्याला म्हणाले, हा पाण्याने काठोकाठ भरलेला कलश माझ्या घरी घेऊन जा, पण यातील पाणी जराही सांडता कामा नये। जर हे काम करून तू आलास तर मी तुझ्या समस्येवर तुला उपाय सांगेन। आपल्या समस्येवर उपाय मिळणार म्हणून तो मुलगा ते काम करायला तयार झाला। तो पाण्याने काठोकाठ भरलेला कलश घेऊन तो गुरुजींच्या घरी निघाला। वाटेत कुठेही पाणी सांडू नये म्हणून तो जपून जपून जात होता। गुरुजींच्या घरी तो कलश ठेवून तो परत मंदिरामध्ये गुरुजींच्याकडे आला। येता येता मंदिराबाहेर काही जण त्याच्याविषयी उपहासात्मक बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले। तसे त्याने गुरुजींना सांगितले देखील। आता लवकरात लवकर आपल्या समस्येवर उपाय सांगावा म्हणून तो गुरुजींना विनंती करू लागला। गुरुजी हसून म्हणाले, बाळा, तू आत्ता केलेल्या माझ्या कामामध्येच तुझ्या समस्येचं उत्तर आहे। तू इथून बाहेर पडलास तेव्हा देखील ते लोक तुझ्याबद्दल बोलतच होते, पण त्यावेळी तुला ते जाणवलं नाही। पण परत येतेवेळी मात्र त्यांचे बोलणे तुझ्या कानावरती आले। याचे कारण काय असेल? जाताना तुझे सारे लक्ष त्या कलशावरती केंद्रित झाले होते, तुझ्या कामावरती एकाग्र झाले होते। तुझा सारा फोकस त्या कलशावर होता। त्यामुळे आजूबाजूला कोण काय बोलतोय याच्याकडे आपोआपच दुर्लक्ष झालं। पण येताना मात्र तुला त्यांचं बोलणं ऐकू आलं, कारण यावेळी तुझे लक्ष आजूबाजूला कोण काय बोलतंय याकडे होतं। बाळा, हे जग, हे लोक सतत काही ना काही बोलत राहणार। तू जर तुझ्या कामावर, तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलास, फोकस करू शकलास, तर आपोआपच त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल आणि उत्तम अभ्यास करून पुढच्या प्रयत्नात त्या स्पर्धा परीक्षेत तू उत्तीर्ण देखील होशील। लोक तर बोलतच राहणार। गरज आहे ती आपल्या कामावरती, आपल्या ध्येयावरती फोकस करण्याची।